झी 24 तास एक पाऊल पुढे। राज ठाकरेंची आज जळगाव कोर्टात हजेरी आहे। 1 फेब्रुवारी रोजी बजावलेल्या समन्सनंतरही राज ठाकरे कोर्टात गैरहजर राहिले आणि त्यामुळे त्यांना 8 एप्रिल रोजी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयापुढे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते। उत्तर भारतीयांना केलेल्या मारहाण प्रकरणी 12 जानेवारी 2009 मध्ये रत्नागिरीतल्या खेडमध्ये राज ठाकरेंना अटक करण्यात आली होती। या अटकेच्या निषेधार्थ जळगावात मनसे पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढून बंद पुकारला होता। या प्रकरणी राज ठाकरे यांच्यासह मनसेचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट जमील देशपांडे, रज्जाक सय्यद, प्रेमानंद जाधव या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला होता। या खटल्यात राज ठाकरे वगळता इतर तिघांची जामिनावर सुटका झाली आहे। आज सर्वजण कोर्टात हजर राहणार आहेत। याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, आज कोर्टात राज ठाकरे हजर राहणार आहेत का, याबद्दल काय माहिती आणि आजचा दिवस किती महत्त्वाचा ठरू शकतो? हेमाली, 2008-2009 मध्ये रेल्वे भरती आंदोलनादरम्यान झालेल्या मारहाणीच्या प्रकरणामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेचे अन्य पदाधिकाऱ्यांविरोधात जळगावमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। या संदर्भात सुनावणी सुरू झालेली आहे। गेल्या काही सुनावणींना राज ठाकरे अनुपस्थित राहिले होते, त्याची दखल न्यायालयाने घेतली होती आणि त्यांना 2दा समन्स बजावण्यात आला होता न्यायालयात हजर राहण्यासंदर्भात। मात्र तरीही राज ठाकरे उपस्थित राहिले नव्हते। त्यामुळे 8 एप्रिल म्हणजे आज या दिवशी होणाऱ्या सुनावणीला राज ठाकरे यांना न्यायालयात हजर राहणं बंधनकारक असल्याचं न्यायालयानं म्हटलं होतं। त्यामुळे आज राज ठाकरे न्यायालयात जळगाव येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर राहणार आहेत। त्यामुळे आज हा दिवस महत्त्वाचा ठरू शकतो। आपण दिलेल्या या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद दिनेश। झी 24 तास एक पाऊल पुढे।